नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये तब्येतीत काही त्रास दिसत नाही आहे, पण वैचारिक उलथापालथ खूप दिसून येते. विविध विचारांनी आणि विविध आपल्या घडलेल्या घटनांमुळे थोडं वैचारिक आपली पातळी कमी जास्त होणार आहे किंवा घालमेल होणार आहे असं दिसून येतं. त्यामुळे आरोग्य चांगलं राहूनसुद्धा विशिष्ट घटनामुळे मानसिक संतुलन बॅलन्स करण्यासाठी थोडा आपल्याला वेळ खर्च करावा लागेल किंवा थोडी आपली एनर्जी खर्च होईल असं म्हणायला हरकत नाही. तर कन्या राशींच्या व्यक्तींना याबद्दल थोडी तयारी ठेवावी. पहिला पंधरवडा जो आहे तो आपल्याला थोडा सपोर्टिव्ह आहे, त्याबद्दल मला खात्री आहे. पण दुसरा पंधरवडा जो आहे तो थोडासा आपल्याला विचित्र घटनांनी त्रासदायक ठरू शकतो. त्यामध्ये आपल्या शरीरावर त्याचा काही परिणाम होणार नाही याची मात्र आपण काळजी सतत घ्यावी असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. प्रकृतीच्या बाबतीत मी असं म्हणणार नाही की, पण अति सेवनाने म्हणजे अति आंबट, अति गोड, अति खारट या तिन्ही गोष्टींपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे यात कुठलीही गोष्ट अति होणार नाही याची काळजी घ्या. बाकी प्रकृतीमध्ये काही त्रासाचं दिसून येत नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, वेगवेगळ्या कारणांनी कुटुंबामध्ये मतभेद वाढतील. म्हणजे आपण आपली पुढची जनरेशन आपण आणि आपली मागची जनरेशन यामध्ये एकमत होणं थोडंसं कठीण दिसतं आहे. तर तो समन्वय जो आहे तो समन्वय मधल्या पिढीला सांभाळावा लागतो आणि तोच रोल तुम्हाला या महिन्यात पार पाडावा लागेल. विशेषतः दुसऱ्या पंधरवड्यामध्ये या गोष्टी थोड्या मानसिक घटनांनी किंवा मानसिक खेदानी थोड्या भरलेल्या राहतील आणि तो समन्वय साधून आपल्या सगळ्या कुटुंबाला एकत्र ठेवून पुढे चालावं लागेल. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपला उद्योग जो आहे त्या उद्योगामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्हाला करावी लागेल. कधी वेळ, कधी पैसे, कधी आणखीन कोणाची एंट्री घेऊन किंवा आणखीन कोणाला इन्व्हॉल्व करून घेऊन असं तुम्हाला विविध प्रकारांनी तो वाढवावा लागेल उद्योगधंदा. जे नोकरी करणारे लोक आहेत त्यांना अनेकांच्या मदतीने आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील आपल्या रोजच्या कामात येणारे त्यामध्ये सोल्युशन फाइंड आउट करावं लागेल असं दिसतं आणि ते करू शकतात तसे योग दिसून येतात. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे लघु उद्योजक आहेत किंवा छोटे उद्योजक आहेत त्यांनीसुद्धा आपल्या कामाचा आराखडा तयार करावा आणि सरकारी मदत जी काही मिळणार असेल तर त्याचा लाभ अवश्य घ्यावा. कारण या महिन्यामध्ये त्या गोष्टी दर्शवतात की आपल्याला कुठून तरी मदत मिळणार आणि त्या मदतीचा फायदा आपल्याला होणार. कारण काही सरकारी योजना अशा असतात की आपल्याला कल्पना नसते, तर त्या कल्पना आपण ज्या आहेत त्या नेमक्या जाणून घेऊन त्याचा फायदा घ्यावा असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली जुनी येणी जी काही असतील तर ती वसूल होतील किंवा काही जणांकडून येण्याचे पैसे जे आहेत ते या महिन्यामध्ये येऊ शकतात. त्याचा योग्य फॉलोअप केल्यानंतर त्याचा आपल्याला रिइन्व्हेस्टमेंटसुद्धा करता येते असं यामध्ये दिसून येतं. परगावी किंवा दूरच्या ठिकाणी आपल्या राहत्या ठिकाणी नाही अन्य ठिकाणी काही इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण काही जर जमीन किंवा शेतजमीन किंवा जर काही फ्लॅट असं घेण्याचा जर आपला मानस असेल तर तो या महिन्यामध्ये शक्य होऊ शकतो. म्हणून असं जर काही प्लॅनिंग असेल परगावी किंवा परदेशात नाही म्हणणार, परगावी किंवा आपण राहतो त्या ठिकाणी लांब, तिथून थोडं लांब अशा ठिकाणी जर तुम्हाला राहती जागा फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून जर काही घ्यायची असेल तर ती या महिन्यात शक्य होईल आणि तसा योग असेल, इच्छा असेल, खरोखर त्याचा उपयोग असेल तर ती गोष्ट तुम्ही अवश्य करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला कन्या राशींच्या व्यक्तींना देऊ इच्छितो. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी
तुम्हाला थोडासा जास्त वेळ खर्च करावा लागेल, पैशापेक्षा सुद्धा जास्त वेळ खर्च करावा लागेल असं दिसतं आहे. आणि तो वेळ तुम्ही त्यांना द्या आणि योग्य तो त्यांना न्याय मिळवून द्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. उत्पन्न जे तुमचं आहे ते या महिन्यामध्ये अगदी चांगलं आहे असं मी म्हणेन. अनपेक्षित उत्पन्नसुद्धा या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे, कारण ते काही मागचं पेंडिंग आहे असं दिसतं आहे. तर ते सुद्धा अपेक्षित नसणारं उत्पन्न तुम्हाला या महिन्यामध्ये ते पैसे किंवा उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतं. तुमचं आत्ताचं जे कर्म आहे किंवा आत्ताचं जे काही उलाढाल आहे त्या उलाढालीमध्ये योग्य तो मोबदला तुम्हाला मिळेलच याबद्दल खात्री आहे. आणि साधारणपणे पहिला पंधरवडा जो आहे तो तुम्हाला जास्त अनुकूल आहे. जास्तीत जास्त कामं त्या पहिल्या 15 दिवसात उरकून घ्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आपली पूर्वापार प्रॉपर्टी काही असेल आणि त्याचे जे काही कोर्टात केसेस वगैरे चालू असतील तर त्याचा काही सध्या निकाल लागणार नाही आहे. आपला वेळ त्यामध्ये उगाचच खर्ची घालवू नका आणि त्यामध्ये पैसेसुद्धा सध्या खर्च करू नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपले गुप्तशत्रू किंवा हितशत्रूसुद्धा प्रबळ होत नाही ना असं याच्यावर लक्ष ठेवा, कारण कधीकधी आपल्या कामामधून जलसी निर्माण होते काही लोकांना. तर त्या जलसीचा या महिन्यात थोडा त्रास होण्याची शक्यता दिसून येते. तर ते सुद्धा थोडंसं लक्ष ठेवा या मुद्द्यावर आणि आपला उत्कर्ष साधून घ्या. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.